नमस्कार. आज तारीख 31 मार्च 2026 वार मंगळवार. आजचा लोकसत्ता पेपर, त्या पेपरमधील काही महत्त्वाच्या बाबी. पहिली न्यूज आहे, जे 10वी-12वीला आपल्याला गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जे वेगवेगळं देत होते तेच आता काय करणार आहेत, तर गुणपत्रक व प्रमाणपत्र एकत्रित करणार आहेत. आणि त्यामध्ये एक बदल दाखवलेला आहे. त्या बदल म्हणजे अगोदर आपल्या प्रमाणपत्रावर आडनाव, स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव होतं, पण आता ते बदल करून त्यामध्ये अगोदर विद्यार्थ्याचं नाव, नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव असा एक बदल केलेला आहे त्याच्यामध्ये. दुसरी न्यूज आहे, नवभारत साक्षरता परीक्षेला अल्प प्रतिसाद. तर हा केंद्र शासनाचा एक प्रोग्राम आहे, उल्हास भारत म्हणून. हे उल्हास भारत. तर उल्हास भारत काय काम करतं, कशासाठी प्रोग्राम आहे, तर हे निरक्षरांना साक्षर करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम राबवलेला आहे. उल्हास पोर्टल आहे, त्यावर हा नोंदणी करावी लागते. जर MPSCला वगैरे कधी प्रश्न आला की बाबा उल्हास नव भारत हा कार्यक्रम कशासाठी आहे, तर तो निरक्षरांना साक्षर करण्याच्या उद्देशाने राबवला जातो. यामध्ये एक मला महत्त्वाची बाब सांगावीशी वाटेल की जी काय वर्तमानपत्र वाचण्याची योग्य पद्धत काय MPSC मध्ये, कुठल्या बाबी टाळायला पाहिजेत, कुठल्या बाबी करायला पाहिजेत. याच्यामधली एक वाक्य बघा, वर्तमानपत्राकडे माहितीचा डोंगर म्हणून न पाहता टार्गेटेड अप्रोच ठेवून वाचन करावा. मग याच्यामधल्या सगळ्याच गोष्टी वाचायच्या आता नाही, तर याच्यामधल्या काय वाचायचं, तर संवैधानिक आणि सरकारी संस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन जे काय दिलेले असतील, सरकारी योजना व धोरणे जे दिलेले असतील ते. तर काय नाही वाचायचं, तर याच्यामधले राजकीय बातम्या, अंतर्गत वाद, कोण काय म्हणालं, टीका, एकूणमाकावर टीका केलेली, जे स्थानिक लेवलला गुन्हे होतात, अपघात होतात, त्याच्यानंतर सारख्या पुन्हा जे त्याच बातम्या येत असतील, ही माहिती हे पेपरमधून वगळायचं आहे आपल्याला, तेवढाच आपला वेळ वाचल. त्याच्यानंतर आहे आपल्या शेअर मार्केट बाजारामध्ये झालेली घसरण ही 6 वर्षातील सर्वात वाईट वित्त वर्ष म्हणून गणलं गेलेलं आहे. तर याचा हा परिणाम कशाचा झाला, तर पश्चिम आशियामध्ये सुरू असलेलं जे काही युद्ध आहे त्या युद्धामुळे आपल्या सेनेक्स निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आणि आपला जे काही रुपया आहे तो डॉलरच्या तुलनेत 95 पार केलेला आहे आणि तो जाऊन 95 पार करून तो सावरलेला आहे. खार्गचा ताबा घेण्याचा इशारा कोणी दिला, तर हा डोनाल्ड ट्रम्प यांनी, म्हणजेच अमेरिकेने इराणला एक इशारा दिलेला आहे की तुमच्या खार्गचा ताबा आम्ही घेणार. म्हणजेच खार्ग काय आहे, तर इराणमधील अत्यंत महत्त्वाचं तेल केंद्र आहे. खार्ग बेटावर अमेरिका ताबा घेऊ शकतं असं डोनाल्ड ट्रम्पनं इराणला इशारा दिलेला आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे की पुढे चालून खार्ग बेट कुठे आहे, असं आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रश्न पडतात. तर खार्गचं बेट कुठे आहे, तर इराणमध्ये, आणि ते इराणचं महत्त्वाचं तेल केंद्र आहे. न्यायमूर्ती गवई यांच्या अखेरच्या निर्देशाला हरताळ. तर काय हरताळ आहे, तर बघा, माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी काय केलं, तर देशातले सर्व जी काय व्याघ्र अभयारण्य आहेत, संरक्षित क्षेत्र, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासह व्याघ्र अभयारण्याचे संपूर्ण क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि सगळ्या राज्यांना त्यांनी तसा इशारा दिलेला होता, सूचना दिलेल्या होत्या. ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत 3 महिन्याच्या आत शांतता क्षेत्र म्हणून घोषित करावं लागतं.
तर हे बाकीच्या राज्यांनी हे काही सूचना पाळलेली नाहीये, फक्त त्यामध्ये अपवाद होता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हेच वाघांसाठी शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. तर 2011ला जनगणना झालेली, 2021ला व्हायला पाहिजे होती, त्याला मुहूर्त लागलेला आहे. पहिल्या टप्प्यात घर यादी म्हणजेच ग्रहगणना होईल आणि ते उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून सोय नोंदणी सुरू होईल आणि 16 एप्रिलपासून घरोघरी जाऊन माहितीचे संकलन केले जाईल. खूप महत्त्वाच्याच बाबी घेत आहे. माझे गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान उद्यापासून चालू होलेलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते उद्या 1 एप्रिलपासून त्याचा प्रारंभ होईल. कशासाठी केलेलं आहे? तर ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा भेटायला पाहिजे, त्यांच्या दारावर ती सुविधा भेटायला पाहिजे, यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे, माझे गाव आरोग्य संपन्न गाव. क्रीडे संबंधित एक न्यूज आहे. शीतल देवी वर्षातील सर्वोत्तम पॅरा तिरंदाज म्हणून ठरलेली आहे. भारताची शीतल देवी जागतिक तिरंदाजी महासंघाच्या 2025 वर्षातील सर्व तिरंदाजाच्या पुरस्काराची मानकरी ठरलेली आणि एक ऐतिहासिक जागतिक विजेतेपदासह तिने मिळवलेल्या विलक्षण यशात या आणखी एका पुरस्काराची भर पडलेली आहे. म्हणजे पॅरा तिरंदाज 2025 वर्षातील सर्वात उत्तम जर असेल तर ती आहे शीतल देवी. एक हसण्यासारखी न्यूज आहे. रुपया 95 पार करतोय आणि आपल्या अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे की रुपया अगदी ठणठणीत आहे. विश्लेषण संपलेलं आहे. काही महत्त्वाच्या ज्या इम्पॉर्टंट बातम्या आहेत जे की MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी उपयोगी पडतील अशा. थँक्यू.